तर काँग्रेसचे व्यक्ती माझे असून तुम्ही भाजपचं नाव घेता. हा नाव म्हणजे खालचे लोक आहे थोडे, पण आता कसं वरचं थोडस आहे हम्म, माणसाचं का. एकच एक चेहरा रेवतकर हा नाव काँग्रेसमधून काही निघून नाही राहिलाय. हम्म. इथे वन साइड आमच्या प्राजक्ताई आहे आणि त्या आम्हाला त्यांच्यावर खूप जास्त विश्वास आहे. काँग्रेस, बीजेपी की शिवसेना? नाही, बीजेपीच बसेल आमच्याकडे. का बरं? नवीन परिवर्तन पाहिजे ना काहीतरी. बीजेपीच्या काळामध्ये भरपूर काही विकास झालेला आहे. एखाद्या घरी अगर भांडे अगर घासले तर थोडं बहुत खरकट राहते. बीजेपीला बी सुधारण्याचे काही खरकट वाटले असेल कोणत्यामध्ये, तर त्याला पुन्हा चान्स देण्यात यावा. का केंद्रामध्ये बीजेपी, राज्यामध्ये बीजेपी, हं. आणि मग इथं मग का करायचं? हं. वेस्टेज दिवस नाही घालायचे. उमरेडच्या जनतेचं मत जाणून घेता घेता आपण जे आहे एका कॅरम क्लब मध्ये आलो आहे आणि इथे लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू, कारण की हे कदाचित दिसत नाही खूप जास्त, शहरात तर ॲटली दिसत नाही. ओनर आपल्या सोबत आहे. काय नाव दादा आपलं? माझं सागर पलिये. पलिये. हा. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या नगर परिषदेची निवडणूक आहे, कोण बाजी मारते यावेळेस? यावेळेस तर भाजपाच बाजी मारणार आहे, प्राजक्ताताई काढू. हम्म. कारण विपक्षाचा जो कॅन्डिडेट आहे हम्म. तो मागच्या वेळेस खूप दणदणीत मताने पडला होता हम्म. आणि त्याच कॅन्डिडेटला काँग्रेसने सीट दिली आहे. हम्म. तर त्याच्या आधीपासूनच विरोध होता हम्म. आणि आताही विरोधच करणार आहे. मागच्या वेळेस त्यांना म्हणजे जनतेने आपला जबाब दिला आहे, तरी त्याच उमेदवाराला ती सीट दिली वरची. हम्म. त्यामुळे त्यांचा विजय होऊच नाही शकत. तर रेवतकर जे आहे तर त्यांचं काम आहे की नाही ते? रेवतकर यांचं काम तर आम्हाला दिसलं नाही, हम्म. आणि काम असतं तर जनतेनं मागच्या वेळेसच त्यांना निवडून दिलं असतं. भाजपने मग काम झाले की नाही झालं का भाजपच्या कार्यकाळात? भाजपमध्ये तर पुष्कळ कामं झाले. आता हा समोरच्या आमच्या दुकानाचा रोड बनलाय, त्यांनी तर आपले पूर्ण गार्डन ते तिथं कावरापेठला अटल उद्यान, पुष्कळचे कामं झाले, जे मला पण पुष्कळचे माहित नाही. जे जे आले तोंडावर ते सांगितले. ठीक आहे, चला आणखी आपण क्लब मध्ये कॅरम खेळताना लोक यांच्याशी बोलू. काय नाव? अक्षय शेगावकर. शेगावकर साहेब, हा, बोला. काय किती वर्षापासून खेळताय कॅरम इथे? झाल्या तर 1.5-2 वर्ष जेव्हापासून रिलॅक्स पॉईंट आलाय हा. तेव्हापासून आता खेळणं चालू आहे. आजकाल लोक कॅरम खेळताना दिसत नाही. खेळलं पाहिजे ना आता. हे खेळलं पाहिजे. थोडा वेळ गुंतवला पाहिजे माणसाच्या आयुष्यातला, थोडंसं मनोरंजन वाटते. उमरेडचं काय वाटतंय? तर निवडणूक आहे नगर परिषदेत, तुमच्या कोण जिंकत आहे? जिंकणार म्हणजे आता चालूच आहे थोडंसं हम्म. वातावरण दोन्ही साईडला, पण आपल्याला असं वाटते की आता प्राजक्ताताई जी आहे त्या कसं आहे आता नवीन एक म्हणजे ऍडव्हान्स पिढीतली आहे ना, उद्योजिका आहे ना नवीन, हा. तर आपल्या शिक्षणाच्या कामात तरी येईल ताई. थोडासा विचार करेल. कसं आहे एकच एक चेहरा पाहू माणूस बोर होऊन गेला ना, रेवतकर 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 रेवतकर. तर माणसाला असं वाटतं का काहीतरी नवीन झालं पाहिजे. लोक तर म्हणतायत तसं मी तर की काँग्रेसचाच माणूस आहे. अच्छा, मी खाली का करील हे नाही सांगता येणार, पण वरचं एक मत माझं आहे. तर काँग्रेसचे व्यक्ती माझे- असून तुम्ही भाजपचं नाव घेता. हा नाव म्हणजे खालचे लोक आहे थोडे, पण आता कसं वरचं थोडस आहे हम्म. माणसाचं का. एकच एक चेहरा रेवतकर हा नाव काँग्रेसमधून काही निघून नाही राहिलाय. का राग आहे रेवतकर नावाचा? आता प्रगती म्हणजे पहिली जी प्रगती झाली आहे, पण त्यानंतर मागच्या वेळेस आता तुम्ही मागच्या वेळेस पण काही झालं नाही, कामं वगैरे नाही झाले आहे. काय काय नाव आहे तुमचं? विशाल. विशाल, काय वाटतं तुम्हाला इथे तुमच्या निवडणुकी आहेत, काय होत आहे? आपलेच लोक आहे, जे येईल ते डेव्हलप करणारच. बस हे कोण आलं पाहिजे? आपलेच लोक आहे, कोणी पण आहे. सगळे आपलेच लोक हा, आहेत. आपले. तरी पण चर्चा काँग्रेसची वाटते खूप, असं लोक म्हणतात काँग्रेस जिंकून आहे. आपलेच लोक आहे. आपलेच लोक आहेत. अच्छा, ठीक आहे. काही डिप्लोमॅटिक खूप लोक आहे का गावात, क्लिअर बोलत नाही. दादा बोलायचं का? थोडस चर्चा करू का? बोलता का? बोला, काय म्हणता? काय तुमच्या उमरेडमध्ये काय सुरू आहे सध्या? यावेळेस खूप बीजेपीने खूप चांगला कॅन्डिडेट उभा केलेला आहे, जो खूप सुशिक्षित आहे आणि त्यांचे विजन खूप स्ट्रॉंग आहे. आम्हाला असं वाटतं की उमरेड खूप समोर गेलेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्या कॅन्डिडेटकडे बघून आम्ही त्यांना वोट करू. बीजेपीमध्ये असताना त्यांनी जे कामं केले आहेत ते आम्हाला उमरेडवासीयांना माहितीच आहे. काँग्रेसचे काम सर्व जनतेला माहीतच आहे. पण ज्या ताई आता ज्या उभ्या आहेत, त्यांचे जे विजन आहे, त्यांचे जे पॉईंट्स आहेत, त्यांना जे बोलायची शैली आहे आणि ते करून दाखवतील हे आम्हाला नक्कीच माहिती आहे. उमरेडवासीयांना त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि यावेळेस आम्ही भरभरून मतांनी त्यांना विजयी करू आणि यावेळेस नक्कीच त्यांचा विजयी होईल. लोक असं म्हणतायत की परिवर्तन झालं पाहिजे उमरेडमध्ये. परिवर्तन म्हणजे कसं काय आहे की बीजेपीच्या काळामध्ये बीजेपी हे सगळं करून दाखवणार, एवढं आम्हाला त्यांच्याकडनं खूप आश्वासन आहे आणि ते नक्कीच करून दाखवतील. दोन लोकांमध्ये लढाई जास्त वाटते, पण आता तिसरा शिवसेना सुद्धा आले आहे. याच्यामध्ये लढाई आहेच नाही. वन साइड आमच्या प्राजक्ताई आहे, कारण की त्यांचं वय, त्यांचं उद्देश आणि त्यांचे विजन हे उमरेडवासियांसाठी इतके योग्य आहे की त्यांना उमरेडला खूप मोठ्या उमरेड स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करणार आहेत.
काल शिंदे आले इथे प्रचार करायला, त्याचा काही फायदा शिवसेनेला होईल का? नाही नाही, काहीच नाही, कुणालाच काही फायदा नाही. इथे वन साईड आमच्या प्राजक्ताई आहे आणि आम्हाला त्यांच्यावर खूप जास्त विश्वास आहे. रोहित भाऊ खूप चांगले एक व्यक्ती आहे. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळेजण काम करत आहोत. पण आणि असं म्हणतायत ना की शिवसेना हे भाजप सोबत होती, वोट कापेल तर ते भाजपाचीच वोट कापणार आहे. नाही नाही, असं काहीच होणार नाही. त्यांचे काय वैयक्तिक जे काही मत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. असे बाहेरचे मत कुणाला कुठे जाणार नाही. ते फक्त प्राजक्ताई वहिनी यांनाच जाईल. प्राजक्ता वहिनी. दादा काय नाव तुमचं? शुभम इनकने. शुभम इनकने. इनकने. काय वाटतं तुम्हाला, काय इकडे काँग्रेस, बीजेपी की शिवसेना? नाही, बीजेपीच बसेल आमच्याकडे. का बरं? नवीन परिवर्तन पाहिजे ना काहीतरी. काम झालं नाही म्हणते ना बीजेपी कार्यकाळात. बीजेपी मध्ये कामं झाले आहेत पण काँग्रेसच्या याच्यात नाही झाले ना तितके काम. सत्तेत तर बीजेपीची होती. बीजेपीची सत्ता होती पण वरच्या लेवलवर खासदार आणि आमदार जे होते ते काँग्रेसचे बसले होते ना. त्यांनी काही करून नाही दाखवलं तितकं. नाही करून दाखवलं. तर तुम्हाला वाटतं यंदा बीजेपीच BJP नगर परिषद मध्ये तरी बीजेपी बसायला. रेवतकरांचं नाव खूप जास्त चालतंय असं नाही, सांगताय? नाही, काहीच नाही. नाही 0.5% पकडा 0.5%. बस. ते फक्त बस वन साइडच आहे, काही नाही. ह्या वेळेस तर नावच गायब होऊन जाईन असं वाटत आहे. नावच गायब होऊन जायचं. काय ना दादा तुम्ही बोलाल? उमेश चाचरकर. चाचलकर, काय वाटतं तुम्हाला तुमच्या उमरेड मध्ये काय होत आहे? यावेळेस पूर्ण भाजपाच आहे जिकडे तिकडे. इव्हन अध्यक्षच नाही तर बाकीचे नगरसेवक सुद्धा चांगल्या याच्याने निघतील असं मला वाटतं. लोक तर म्हणतात की परिवर्तन झालं पाहिजे, खूप झाला बीजेपी, आता नाही पाहिजे. नाही, पण बीजेपीच्या काळामध्ये भरपूर काही विकास झालेला आहे. हा. आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या प्रभागातले जे काही कामं होते ते बीजेपीच्या काळात पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे मला असा विश्वास आहे की यावेळेस लोक जे आहेत ते पुन्हा बीजेपीला पुन्हा एक संधी देऊन प्राजक्ताईला नगराध्यक्ष बनवतील. काही लोक बोलतील का आणखी? आहे का कोणी? हा. बोला. आणि आपले जे यावेळेसचे नगरसेवक आपला खासदार साहेब आहे किंवा आमदार साहेब आहेत हे कसं पूर्ण काँग्रेसचे आहेत. आणि आपली वरची सरकार जी आहे ही भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यातले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस असेल किंवा एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहे यांचे सरकार असल्यामुळे कुठेतरी आपला जो प्रभाग आहे विधानसभा क्षेत्र आहे किंवा उमरेड आहे तर हा कुठे 5 वर्षांनी मागे गेलेला असं मला वाटते आहे. आणि आपला जर आपल्या प्रभागाचा विकास किंवा उमरेडचा विकास करायचा असेल तर आपल्याला नक्कीच यावेळेस भाजपाचे सरकार बसवणं गरजेचं आहे. कारण आपण जर यावर्षी चूक केली तर आपले 5 वर्ष आपण मागे आहो असं मला वाटते आहे. आणि यावर चांगला प्रतिसाद मिळेल. आहे ना कोणी आणखी? तुम्ही बोलता का काका? बोला ना थोडस, काय उमरेडचं काय सुरू आहे तुमचं? नहीं काय किसका जोर है? करू रोहित करू कारू कारू जी, मतलब बीजेपी। बीजेपी। रेवतकर जी के बारे में क्या सोचते? रेवतकर जी के बारे में ये सोचे कि ज्यादा काम नहीं किए रेवतकर साहब। ज्यादा काम नहीं किया तो कारू जी काम कर सकते हैं, ऐसा काम लगता कर सकते हैं कारू जी। है? आपको ओवरऑल क्या लगता है, नगर परिषद में बीजेपी आएंगे कांग्रेस आएगी? बीजेपी आएंगे। बीजेपी आएगी। ठीक आहे. काय ना भाऊ? अक्षय अक्षय, काय वाटतं तुमच्या उमरेडमध्ये काय आहे? उमरेडमध्ये हम्म. काहीतरी नवीन चेहरा आला पाहिजे। कोण आहे नवीन चेहरा? बीजेपी। बीजेपी तर आता होती याच्या आधी। कोण नगराध्यक्ष? हा. आपला भदौरिया मॅडम होती। कोण होत्या? भदौरिया मॅडम। बीजेपीच्या होत्या? हो। बीजेपीच होती म्हणते, काम नाही झालं म्हणते खूप। कोण म्हणताय काम नाही झाले? एवढं तर सर्वे झाला, भरपूर रोडाचे काम झाले, हे रोड बनलेला आहे तर सगळ्याच तर गोष्टी झाल्या ओके। शाळा वेळे सगळं आहे का ओके? पाणी बरोबर भेटते का उमरेडमध्ये? कोणत्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे? विचारतो आम्ही, तर नाही सगळ्याच आमचं ठिकाणी नागपूरचं पाण्याची, सगळ्याच ठिकाणी पाण्याची ही आहे, सगळं अवेलेबल सगळं अवेलेबल आहे। कुमरेडला आता काहीच पाहिजे नाही, हा, काहीच नाही पाहिजे, सगळं भेटतं. उमरेडचा अजून विकास होईल ना, हा. नगराध्यक्ष आल्यानंतर आणखी विकास होणार आहे। ठीक आहे, तुम्ही बोलता का हो? काय ना स्वप्नील कसार. स्वप्नील कसं, काय वाटतं तुम्हाला? काय आपलं प्राजक्ता ताईला व्होट आहे, कारण आपल्याला असं वाटते का ते काम करन. प्राजक्ता? हा, प्राजक्ता ताई कारू बीजेपी म्हणजे बीजेपी मध्ये. शिवसेना बद्दल काय मत आहे? शिवसेना मध्ये नाही, काहीच नाही. काँग्रेस बद्दल? काँग्रेस बद्दल बी नाही. शिंदे साहेब आलते काल, तुमचे काही होईल? नाही, काहीच नाही होणार. आपण बीजेपी. ठीक आहे. हो, काका बोलता का? बोलून टाकू का? हा, बोला ना, काही होत नाही, बसा. इथेच बसा ना, असं थोडं बरं उलटा होईल. हा, बोला. तुमच्या चॅनलला माझा नमस्कार. नमस्कार. हा, आणि उमरेडच्या जनताला आपण माझा प्रथम नमस्कार. माझे विचार असे आहे का पुष्कळसे लोक आहेत, तुमचे विचार होते जनतेला का बीजेपी सरकार याच्या अगोदर बसली होती तर विकास काहीच नाही झाला, असा चालतेच. एखाद्या घरी अगर भांडे अगर घासले तर थोडं बहुत खरकट राहतेच, तर ते थोडं थोडं करतून सगळ्यांना पूर्णपणे होतेच. हा, तर याचा मतलब हा नाही का आपण
मागच्या वेळेस बीजेपी होती आणि यावेळेस आपण हे आणावा बा. बीजेपीला बी सुधारण्याचे काही खरकट वाटले असेल कोणत्यामध्ये तर त्याला पुन्हा चान्स देण्यात यावा, हे माझी नम्र विनंती आहे. आणि रोहित भाऊ हे आमचे प्रथम मित्र असून सरांनी यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं. कारण ते फक्त मित्रता आहे म्हणून तुम्ही भाजपचं गुणगान करताय? नाही माझ्या हात नको मी जोडा. सक्रिय कार्यकर्ता आहे कोणाचा? बीजेपीच्या. अरे वा. अच्छा. आणि बीजेपी पॅनल असा आहे का केंद्रामध्ये बीजेपी, राज्यामध्ये बीजेपी, आणि मग इथं मग का करायचं? वेस्टेज दिवस नाही घालायचे, रोलिंग चालू द्यायचे, व्यवहार चालू द्यायचे, समीकरण चालू द्यायचं, डिस्टर्ब नाही राहायचं. रेवतकर मॅडम बद्दल काय मत आहे तुमचं? रेवतकर मॅडम बद्दल तर असं मी ऐकलं होतं, जनतेचा कौल होता तो का मागच्या वेळेस तिकीट दिली तर तिला रिजेक्ट केला जनतेनं. तर जनतेला काही तिच्याबद्दल काही दिसलं असल म्हणून रिजेक्ट केलं. आता नव्यानं पुन्हा पक्षाने तिकीट दिली तर दुसऱ्या वेळेस विश्वास करेल का? आता नवीन कॅन्डिडेट उभा झाला आहे आणि त्याच्या बोलण्यामध्ये थोडंसं स्टन वाटत आहे, तर त्याच्याकडे जनता कोल करेल अशी माझी अपेक्षा आहे. उमरेडवाले यंदा बीजेपीला निवडून हो असा माझा आत्मविश्वास बोलते आणि देण्यात यावा चान्स. आता इतवारीमध्ये एक गरीब बाई टीनाच्या कौलाच्या घरामध्ये राहत होती. तिचा मुलगा वगैरे मरण पावला, आणि कोणीच नव्हता. पुरा टीना वगैरे ते थंडीमध्ये अशी अकडून झोपायची. अकडून झोपल्याच्या नंतर स्वतः रोहित कारू भाऊ तिथं गेले आणि तिची व्यवस्था पाहिली. ते दुखी होती. त्याने तुरंत फोन लावून सगळ्यांनी इंगल बनवले आणि टीना बनवल्या. 3 रूमवर टीना झाकल्या. त्याच्याबद्दल माझा धन्यवाद आहे रोहित कारूला. मानव धर्माची जाणीव घेणारा हा एक रोहित कारू व्यक्ती आहे. मनुष्य जन्माला आला तर पैसा म्हणून नाही, माणुसकी म्हणून बी जगलं पाहिजे, हे माझी नीती आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.